लोकशाही, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमा शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत या कार्यक्रमासाठी ज्यांनी निमंत्रित केलं ते चळवळीतील आमचे बंधू आयुष्यमान रविभाऊ चंदनेची, या आयोजन समितीतील आयुष्यमान लक्ष्मण खोलांबे, राजेश कचरू गायकवाड, ॲडव्होकेट निखिल अहिरे, सचिन वागचौरे, किशोर गायकवाड, अक्षय रोकडे, रामचंद्र इंदोळे, विशाल चंदने, सचिन धनकर, रवींद्र गायकवाड, अविनाश दातांबे, राजीव चंदने, जगदीश आटपे, मयूर आटपे, आनंद चल्ले आणि प्रवीण चंदने। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माजी आमदार गोरीरामजी पवार, पोलीस उपअधीक्षक जगदीशजी शिंदे, तद्वतच सिनियर पीआय गीतेजी, तहसीलदार अभिजित देशमुख, नायब तहसीलदार अमोल शिंदेजी, नगराध्यक्ष संतोष चौधरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी, फादर बॉडी, युवा सेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, गणराज्य संघाचे आमचे महेश इनकर, नितीन इनकर आणि त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्ष आणि संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी, भावांनो आणि बहिणींनो, मी काहीही बोलण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते। मला कल्पना आहे की मला ऐकायला तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे किंवा संघटनांचे लोक इथे एकत्र झाले असाल, पण मला असं वाटतंय की इकडे आपण आता महाराजांना पुष्पहार अर्पण केला, इकडे बाबासाहेबांना आपण अभिवादन केलं आणि आपण अशा कायम घोषणा देत असतो की तुमचं आमचं नातं काय, जय भीम जय शिवराय। आपलं नातं हे प्रबोधनाचं नातं आहे। जेव्हा मी या मंचावरून बोलत आहे तेव्हा मला ऐकणाऱ्या त्या प्रत्येकाला माझी विनंती असेल की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, आरपीआयचे असाल, बीएसपीचे असाल, वंचितचे असाल, काँग्रेसचे असाल, राष्ट्रवादीचे असाल, भाजपचे असाल, शिवसेनेचे असाल, मनसेचे असाल, कुठल्याही पक्षाचे तुम्ही असाल, फार नम्रतेने विनंती, कृपया तुमच्या पक्षाचे राजकीय जोडे आणि वाहना जरा या मंचाच्या बाहेर ठेवा, म्हणजे आपण एका चांगल्या पातळीवर चर्चा करू शकू। कारण ही चर्चा राजकीय पक्षाची चर्चा होण्यापेक्षा ही चर्चा तुमच्या माझ्या जगण्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे, हे माझ्यासाठी अधिक महत्वाचं आहे। दादा हो, बाबासाहेबांचं जेव्हा कधी आपण नाव घेतो त्यावेळेला आपला एक पहिला कन्सर्न काय असतो, तर बाबासाहेबांनी आमच्यासाठी असं काय विशेष केलं की बाबासाहेबांचं नाव आम्ही इतकं उठताना, खाताना, बसताना, पिताना घेतोय, काय नेमकं अशी विशेष गोष्ट आहे? काय या देशामध्ये आधी कधी संहिता नव्हती का? तर या देशामध्ये आधी एक संहिता होती। आधी या देशामध्ये मनुवादाने सांगितलेली एक मनुस्मृतीची संहिता होतीच होती, परंतु ही संहिता ही जातनिहाय अर्थव्यवस्था सांगणारी संहिता होती। ही संहिता जाती आधारित व्यवसाय सांगणारी संहिता होती आणि मग पुढे एक संहिता येते जी सांगते की जातीधिष्ठित वर्णन नाही तर तुमचं गुणाधिष्ठित अधिष्ठान जास्त महत्वाचं असेल। कोण कुठल्या जात धर्मातून आलेला आहे यापेक्षा त्याचा बुद्ध्यांक काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे ती आमच्यासाठी अधिक महत्वाची असेल आणि त्या गुणवत्तेवर आम्ही काम केलं पाहिजे। गुणवत्ताभिमुख अशी रचना इथे तयार झाली पाहिजे आणि म्हणून इथली चातुर्वर्ण व्यवस्था ध्वस्त करत संविधान एक नवी व्यवस्था निर्माण करतं। संविधान असं काय करतं नेमकं, काय नेमकं विशेष आहे? बरेच लोक मला लिहितात की ताई तुम्ही जय भीम म्हटलं नाही। मला असं वाटतं की मी बाबासाहेब जेवढा जगते, मी क्रांतिबा ज्योतिबा फुले जेवढे जगते आणि मी छत्रपती शिवराय जेवढे जगते, माझ्यासाठी मला कुठल्याही अर्थाने या कुठल्याही गोष्टीचा उदो उदो करण्याची गरज पडत नाही। ते मी माझ्या आचरणात प्रत्येक गोष्ट दाखवते, हे पहिल्यांदा। पण त्याला जोडून अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जय भीम हा जातीवाचक शब्द नाही, हे नीट समजून घ्या। उदाहरणार्थ
उदाहरणार्थ हे समजून घ्या की समजा तुम्ही मुरबाडचे आहात, तुम्ही आमच्याकडे पुण्याला यायला निघालात, तुम्हाला माझ्यापर्यंत यायचंय, मला भेटायला यायचंय, पण तुम्हाला पत्ता सापडत नाहीये. तुम्ही कुठल्या तरी चौकात थांबता आणि त्या चौकात न विचारता किंवा जरा सुषमाताईकडे जायचंय, जरा पत्ता सांगता का, इथं आता काय आम्हाला काही पुढे काही कळत नाहीये, मॅप इथेच येऊन थांबलाय, पुढे कसं जायचं. आणि मग तो माणूस सांगत असतो, एक काम करा, असं सरळ सरळ जा, जरा थोडंसं डावीकडे वळा आणि तिथे एक कोपरा आहे बघा, त्या कोपऱ्यावर एक हॉस्पिटल आहे, तिथनं थोडंसं सरळ गेलं की लेन नंबर 3 मध्ये तिथे तुम्हाला ताईंचं घर सापडेल. साधारणतः हा पत्ता त्याचा 400 ते 450 मीटरचा पत्ता असतो आणि तुमच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडतो, थँक्यू साहेब, थँक्यू, थँक्यू दादा. मग गाडी तुम्ही पुन्हा एकदा स्टार्ट करता, परत एकदा थँक्यू, थँक्यू साहेब, थँक्यू. मग तुमच्या गाडीची काच तुम्ही वर करायला लागता, पुढे एकदा थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. तो माणूस तिथेच थांबलेला आहे. आता तुमच्या गाडीची काच पूर्ण वर होते, तुमच्या गाडीने एक पिकअप घेतलेला असतो आणि निघता निघता पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या देहबोलीने, तुमच्या बॉडी लँग्वेजने त्याला पुन्हा एकदा थँक्यू करता. दादा हो, काही समजतंय का बघा. एका माणसाने तुम्हाला 400 ते 450 मीटरचा रस्ता सांगितला आणि तुम्ही त्याला 10 ते 12 वेळा थँक्यू म्हणता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महामानवाने तुम्ही खावे कसे, प्यावे कसे, राहावे कसे, लिहावे कसे, बोलावे कसे, शिकावे कसे, जगावे कसे, नोकरी कशी मागावी, आरक्षण कसं मागावं, प्रमोशन कसं मागावं, प्रसूतीची रजा कशी मागावी, तुमचा इन्क्रिमेंट कसं मागावा, तुमचा वेतन आयोग कसा मागावा, या देशाचं सरकार कसं असावं, तुम्ही नोकरी कशी मागावी, तुम्ही घर कसं घ्यावं, तुम्ही जागा कशी घ्यावी, तुम्ही रजिस्ट्री कशी करावी, तुम्ही जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा आणि या प्रत्येक गोष्टीचा मार्ग जर बाबासाहेब दाखवत असतील तर किती वेळा थँक्यू म्हणावं लागेल. मला वाटतं जय भीम इज अ वन टाइप ऑफ थँक्यू. जय भीम हा जातीवाचक शब्द तुमचा जसा चष्मा असेल त्या चष्म्यातनं तुम्ही बघाल तर तसं दिसेल, परंतु जो माझ्यावर जो प्रबोधनकार ठाकरेंचा संस्कार झालाय, जो संत कबीरांचा संस्कार झालाय, तो जास्त महत्वाचा आहे. आणि संत कबीर असं सांगतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहने दो मॅन. की कुठे जातीच्या बखेड्यामध्ये पडलाय तुम्ही, अहो जरा गुणवत्ता ओळखा आणि गुणांक ओळखा आणि मग पुढे जा. पण अडचण अशी आहे की अजूनही या देशामध्ये ती गुणवत्ता तपासली जाते का, तर त्याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागतं. अजूनही या देशामध्ये क्रांतिबा ज्योतिबांच्या आयुष्यावर एखादा चित्रपट निघाला तर त्या चित्रपटाला विरोध करणारी माणसं तयार होतात आणि ती सांगतात की हे नाही चालणार आहे, हे नाही चालणार तुमचं, तुम्ही काय दाखवताय टीजर मध्ये. अहो साहेब, आम्ही जे टीजर मध्ये दाखवतोय ते घडलेलं आहे. मग कुणीतरी मला एखाद्या टीव्ही चॅनलवर विचारत असतो, असं कसं म्हणताय तुम्ही, शेकडो वर्षापूर्वी जे घडलं ते तुम्ही आता का दाखवताय असं. मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता तेव्हा शेकडो वर्षापूर्वी घडलेली औरंगजेबाची कबर तुम्ही उकरून काढताच की, तेव्हा त्याबद्दल तुमचं काय नेमकं म्हणणं असतं. दादा हो, हे सगळे जे काही खेळ तयार केले जातात, हे खेळ का तयार होतात, तर साधारणतः मागच्या काही 2-3 इलेक्शन पासून तुम्ही उठताना, खाताना, बसताना, पिताना एक शब्द टीव्ही चॅनलवरून सारखा ऐकताय आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या तोंडून ऐकताय. मी पुन्हा एकदा सांगेल आणि जबाबदारीने सांगेल की राजकीय पक्षाच्या टोप्या आणि वाहनं जरा काढून ठेवा आणि थोडं डोकं सजग ठेवून ऐका. अनेक पक्षांचे नेते तुम्हाला टीव्ही चॅनलवरून बोलताना दिसतात आणि त्यांच्या तोंडातनं एक शब्द नव्याने ऐकायला मिळतोय जो याच्या आधी कधी ऐकला नाही तुम्ही. तो नव्याने शब्द मी ईडी बद्दल बोलत नाहीये, लक्षात घ्या, कारण आपण खूप आधी बिडी आणि काडी बद्दल ऐकलं होतं. बिडी, काडी, सिडी एवढं माहिती होतं आपल्याला. गोविंद छाप बिडी, गणेश छाप बिडी, मजूर छाप बिडी, उंट छाप बिडी. ईडी आपल्याला नवीन कळली या अर्ध्या वर्षात, त्यांनी आपल्यावर उपकार केले आणि आपल्याला ती कळली, पण त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही. या 2 इलेक्शन, विशेषतः लोकसभा आणि विधानसभेच्या काळामध्ये आपल्याला एक शब्द वारंवार टीव्ही चॅनलवरून ऐकायला मिळाला, कधी सत्ताधाऱ्यांकडून तर कधी विरोधकांकडून, आणि तो शब्द होता फेक नरेटिव्ह. हा फेक नरेटिव्ह शब्द आपण खूपदा ऐकला. हे फेक नरेटिव्ह म्हणजे काय असतं मुळात, शब्द तर कळला पाहिजे ना आपल्याला. शुद्ध मराठीमध्ये फेक नरेटिव्ह म्हणजे काय, तर असत्य कथन म्हणजे काय, एक खोटारडं निवेदन, याला आपण फेक कथन किंवा फेक नरेटिव्ह असं म्हणतोय.
कुणी आणला शब्द? तर सत्ताधारी असं म्हणाले की नाही नाही, हे जे लोक बोलतायत ना विरोधक वगैरे, हे सगळं फेक नरेटिव्ह आहे, हे संविधानाबद्दल एक फेक नरेटिव्ह तयार करत आहेत, मुळात आमचं संविधानाबद्दल काहीच म्हणणं नाहीये. माझ्यासाठी या मंचाची सगळ्यात मोठी संहिता, सगळ्यात मोठा सन्मान हा आहे की जर हा मंच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने तयार केलेला मंच आहे, तर या मंचावरून भारतीय संविधानाची चर्चा झाली पाहिजे आणि त्या संविधानातल्या काही महत्वाच्या कलमांची आणि कायद्यांची चर्चा झाली पाहिजे. विशेषतः काही कलमांबद्दल आणि कायद्यांबद्दल जे फेक नरेटिव्ह तयार केले जातात, ते फेक नरेटिव्ह आपल्याला कळले पाहिजे की काही असत्य कथन का तयार केलं जातं. पहिलं असत्य कथन की आपल्याला सतत असं सांगितलं जातं किंवा हॅमर करायचा प्रयत्न केला जातो की अरे ही घटना तुम्हाला माहितीये का, अहो याचं त्याचं थोडं थोडं केलं, इकडनं कॉपी पेस्ट तिकडनं कॉपी पेस्ट. आयर्लंडचे काहीतरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स होते, तिकडे फ्रेंच राज्यक्रांतीच्या मधले मूलभूत अधिकार होते, ऑस्ट्रेलियामधनं सूची पद्धत आणलेली होती, इकडे इंग्लंडची संसदीय शासन पद्धती होती. या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्या गोष्टी आल्या, सांगितलं गेलं आपल्याला. दादा हो, साधं 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 गोष्ट समजून घ्या. तुमच्याकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही जो मेसेज टाकता तो काय मेसेज असतो? तुम्ही तुमच्या बुद्धीने लिहायचं म्हटलं, आईला, बापाला, बहिणीला, भावाला सोडून द्या, त्यांना तुम्ही काही बोलतच नाही. बायकोला लिहिलंय, मैत्रिणीला लिहिलंय, मित्राला लिहिलंय, तर किती लिहिता बरं स्वतःच्या बुद्धीने? गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड बाय, मिस यू, किस यू. त्याच्या पलीकडे जास्त जात नाही तुम्ही. ह्याच्या पलीकडे स्वतःच्या बुद्धीने तुम्ही लिहू शकत नाही. याच्या पलीकडे लिहायचं असेल तर तुम्ही काय करता? कुठला तरी इतर मेसेज घेता, कॉपी पेस्ट फॉरवर्ड. स्वतः लिहिता नाही. इतके आळशी लोक आहोत आपण की नवीन वर्षाच्या शुभेच्छा असतील किंवा दसरा, तर आपल्याकडे ठरलेले घिसेपिटे मेसेज असतात. आज आहे दसरा, प्रॉब्लेम सारे विसरा, चेहरा ठेवा हसरा, तुम्हाला हॅपी दसरा. संपला विषय आपला. म्हणजे आपण विचार करत नाही, आपण बुद्धी लावत नाही, आपले ठरलेले मेसेज असतात, कॉपी पेस्ट फॉरवर्ड असतात. अरे 4 ओळीचा मेसेज आपण नीट लिहू शकत नाही आणि समोरच्याने जर आपल्याला 5-25 ओळीचा एखादा आर्टिकल पाठवलं तर तेही आपण वाचत नाही. वरच्या 2 ओळी वाचतो, मधल्या 2 ओळी वाचतो, खालच्या 2 ओळी वाचतो आणि आपल्याला वाटते काहीतरी वैचारिक आहे, धडेलकना आपण त्याला फॉरवर्ड करतो. लोक लावत नाही आपण फारसे. दादा हो, 5-25 ओळीचा मेसेज वाचायची आणि लिहायची जर आपण तसदी घेत नसू तर मला सांगा, ज्या माणसाला बुद्ध्यांक आहे का, तरीही आपण ती टिप्पणी करायला जावी. आणि जिथे स्पष्टपणे सांगितलंय, दिल्लीच्या अशोका हॉल अर्थात सेंट्रल हॉल, ज्या हॉलमध्ये आजही पंतप्रधान आणि मंत्री महोदयांचे शपथविधी होतात, त्या शपथविधी होत असताना त्या हॉल मधल्या सगळ्या बाकड्यांवर बघितलं तर ते प्रत्येक बाकडे ज्याच्यावर खासदार बसतात तिथे आजही चक्र दिसतात तुम्हाला, कोरलेली अशोकाची चक्र. आणि तिथे एक भला मोठा फोटो दिसतो, ज्या फोटोमध्ये एकटे बाबासाहेब संविधान देत आहेत आणि घेणारे बाकीचे सगळे घेत आहेत. घेणारे अनेक जण आहेत, देणारे एकटे बाबासाहेब आहेत. मला वाटतं दिस पिक्चर इज इनफ इटसेल्फ. हे एक चित्र भरपूर आहे त्याचं स्वतःचं सांगण्यासाठी की ही घटना तयार करताना कुणाचं योगदान होतं, कुणाचं नाही. पण मला आता त्याच्यात जायचं नाही, मला फार पुढचा आणि महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. मग संविधानाच्या उद्देश पत्रिकेबद्दल आपल्याकडे की ही उद्देश पत्रिका कुणी लिहिली, काय लिहिली, याच्यावर मी खूपदा बोलून झाले. पण हे पुन्हा एकदा समजून घ्या की या देशामध्ये आता ज्या पद्धतीचं गचाळ वातावरण चालू आहे, त्या गचाळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जर समजून घ्यायचं असेल आणि ती घटनेची प्रासंगिकता समजून घ्यायची असेल तर आपल्या लक्षात यावं लागेल की ही घटना कुण्याही ईश्वराने, ईश्वराच्या प्रेषिताने, ईश्वराच्या परमप्रिय पुत्राने किंवा अल्लाहने किंवा अल्लाहच्या प्रेषिताने अशी कुणीही तयार केली नाही. ही घटना कुठल्याही धर्माच्या धर्मप्रेषितांनी तयार केली नाही. ही घटना भारतातल्या लोकांनी, भारतातल्या लोकांसाठी, भारतातल्या लोकांची तयार केली. आणि म्हणून घटनेमध्ये पहिलंच वाक्य आलं होतं, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आमच्यासाठी या देशामध्ये हे संविधान आमच्या प्रती अंगीकृत, स्वीकृत आणि समर्पित करत आहोत. आम्ही अंगीकृत, स्वीकृत, समर्पित करत आहोत. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1950 हा सगळा जो काही काळ आहे, या काळामध्ये घटना तयार होत जाते, शेकडो बैठका होतात, चर्चा झडतात आणि घटना आपल्याला दिली जाते. त्या घटनेत बाबासाहेब स्वतः सांगतात की जर तुम्हाला वाटलं मी जास्त आहे तर कमी करा, मी तुम्हाला घटना
घटना दुरुस्तीची पद्धत सांगतोय. लोकांची नियत